मित्रांनो, सर्व डीएड बीएड धारक तसेच आपले जे शिक्षक वृंद आहे यांना टीईटी ही कंपल्सरी केली आहे आणि येईल जून जुलै मध्ये टीईटीची परीक्षा होणार आहे. तर आपण एक डेमो लेक्चर म्हणून इंग्लिशचे प्रश्न किती इंग्लिशचे आपण यापूर्वी घेतलेले गणितचे प्रश्न किती सोपे आणि सरळ आणि साधे येतात याबद्दल आपण उहापोह करणार आहोत. सर्वांना विनंती आहे, जर हे लेक्चर तुम्हाला शेवटी आवडलं तर तुम्ही काय करा, आपल्या मार्गदर्शन पत्राला जॉईन व्हा आणि कंटिन्यू आपण वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करूया. मित्रांनो, 3 विषयावर तुमचा रिझल्ट आहे, मराठी, इंग्लिश आणि गणित. या 3 विषयामध्ये तुम्ही 60-65 मार्क्स घेता. बाकीचे विषय तुम्ही आपण क्लासमध्ये जेवढं केलं त्यातला रोज एक अर्धा तास जरी अभ्यास केला तरी तुम्ही सहज पास होऊन जाता. मित्रांनो, हा नोव्हेंबर 2025 मध्ये पेपर चाललाय, सेट ए आहे आणि गणिताचा पहिला प्रश्न आहे की 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती. मुळात मला हे माहित पाहिजे की त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्रिकोणी संख्या काढायची कशी. बघा, त्रिकोणी संख्या काय असते तर पहिल्या सर्व संख्येचा बेरीज मिळून जी संख्या येते तिला म्हणतो आपण त्रिकोणी संख्या. बघा किती सोपी असते की त्रिकोणी संख्या काय असते. पहिली त्रिकोणी संख्या त्याला 3 म्हटलेलं आहे, तर 2 आणि 1 किती होतात 3. या 3 मध्ये दुसरे समोरचे 3 मिळवतो आपण 6. परत या 6 मध्ये हे मी 4 मिळवणार किती होतात 10. परत या 10 मध्ये 5 मिळवणार किती होतात 15. ही त्रिकोणी संख्या काढायची एक साधी सिंपल म्हणजे 5व्या वर्गातल्या मुलांना सुद्धा माहित असलेली ही पद्धत आहे. नंतर 15 आणि 6 किती होतात तर 21 आणि 21 आणि 7 किती होतात तर 28. आता मला त्रिकोणी संख्या ही 3 दिली प्रश्नात, मला 3 ही पहिली म्हणे म्हणून ही पहिली, ही दुसरी 6, ही तिसरी 15, तिसरी 10, चौथी 15. अर्थातच माझी 5वी संख्या कोणती आहे तर 21. आता 21 चा वर्ग किती आहे, काही वेगळं सांगायची गरज नाही, 441. ऑप्शन क्रमांक 3. किती वेळ लागतो गणित सोडवलं तर फार तर 10 सेकंद आणि गोल करायला 5 सेकंद. 15 सेकंद मध्ये प्रश्न सुटतो. हाच वेळ कुठे मिळणार आपल्याला, कमी पडणार तर जे गणित अवघड आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह भले मोठी थेरी दिली असते त्याच्यामध्ये आपल्याला मांडणी करायला वेळ पुरतो. बघा, नेक्स्ट प्रश्न होता 8, 2, 0 आणि 7 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती. म्हणजे काय आहे तर फक्त बेरीज वजाबाकी करायची मला प्रश्न दिलेत. फक्त गडबड कुठे होते तर कोणता अंक कसा घ्यायचा. मला अंक कोणते दिलेले आहेत 8, नंतर 2, 0 आणि 7. एकूण अंक किती आहेत 4. मला संख्या कशी तयार करायची तर 5 अंकी. मोठ्यात मोठी तयार करताना याच्यातला मोठ्यात मोठा आकडा कुठला आहे 8, तर मी 8 हा 2 वेळा घ्यायला पाहिजे. इथे मूल्य गणता 8, 8, 7, 2 आणि 0. हीच पद्धत आहे मोठ्यात मोठी संख्या मांडण्याची, मोठ्याकडून लहानाकडे जायचंय. आता लहानात लहान संख्या कुठली आहे मग याची तयार करायची. मला 0 पासून तयार केली तर समजा मी अशी संख्या तयार केली, तुम्हीच म्हटले होते बाबा 0 पासून म्हणजे लहानात लहान पासून तयार कर, मी तयार केली. अर्थातच ही संख्या तयार होईल का नाही, ही किती फक्त 3 अंकी संख्या तयार झाली आहे. तर मला काय करायचंय अक्षरशः 5 अंकी संख्या तयार करायची. मला काय घ्यावं लागेल 2 घ्यावं लागेल, नंतर 0, 0 2 वेळा 7 आणि 8 ही माझी दुसरी सर्वात लहान संख्या तयार झाली आहे. ही सर्वात मोठी आणि सर्वात लहान. आता मला याची काय करायची वजाबाकी करायची आहे जेणेकरून मला फरक मिळेल 7 आणि 8. आता 10, 2, 1, 11. 11 मधून 7 गेले 4, 7 4 11. नंतर इकडचा एक इथे दिला होता मी, इथे किती राहिले 6. 8तून 0 गेला 8, 8तून 6 गेले 6. ऑप्शन क्रमांक बी 2, 68,642. अगदी म्हणजे लहान मुलांना सोडवता येतील एवढे सोपे सोपे गणित हे टीईटी परीक्षेला विचारले जातात. बघा 93वा प्रश्न आहे, अगदी सोपा आहे. नमिताने काय केलं होतं, गृह उद्योगासाठी दशांश 7.5 दराने 1.5 लाख रुपये 8 वर्षासाठी घेतले होते. तर त्या मुदतीनंतर परतफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी. मुळात काय काहीच नाही, सोपा प्रश्न आहे. 1.5 लाख रुपये 7.5% घेतले, 8 वर्षानंतर मला परतफेड करायची. मी काय करणार आहे यावेळेस 8 वर्ष जाऊ दे, 1 वर्षाचं व्याज काढायचंय. सरळ व्याज आहे का नाही, दर साल दर शेकडा आहे, साधं आहे. सरळ व्याज आहे, चक्रवाढ व्याज नाहीये. 7.5% काढायचे 1.5 लाखाची. बघा त्याला ते हे म्हणा ते म्हणा असलं काय करत बसायचं नाहीये. 1.5 लाख आहेत माझ्याकडे. मी काय करणार आधी या रकमेचे 7.5% काढून घेणार.
एक शून्य काटलं तर माझे 10% राहतात, 2 शून्य काटले तर माझे किती राहतात, 1% राहतो. गुणीला 7 करणार, मी 7.5 करणार नाही, आधी 7 करणार. 15 7 5 दर्शे 2 शून्य 2 शून्य. आता मला प्लस काय करायचे, फक्त अर्धा टक्का करायचा याचा. अर्धा टक्का म्हणजे काय, तर या 1500चे अर्धे किती होतात, 750. ती मी याच्यात टाकून घेणार. म्हणजे सोपा आणि साधी पद्धती, पेपर मध्ये आपल्याला वेळ नसतो. किती राहतात, होतात 5 7 5 1200, 2 हाताला 1, 11,250. 11,250 हे माझं एका वर्षाचं व्याज आहे. 11,250 मला किती वर्षाचा काढायचं आहे, 8 वर्षाचा. 8 5 40 0 4 सॉरी 8 0 0 250. 8 5 40 0 हा 4 4 8 2 16 4 20 0 2 8 1 8 आणि 2 10 0 हा चला 1 8 1 8 आणि 1 9. माझं व्याज किती झालं, 90,000 रुपये झालं माझं 8 वर्षाचं व्याज. आता मला काय करायचंय, तर 1.5 लाखामध्ये ते 90,000 टाकायचे. जे उत्तर येईल ते माझं काय असेल, तर पूर्णतः परतफेड करण्याची रक्कम असेल. म्हणजे तुलनेने ना पेपर अवघड नसतो, आपल्याला ते टॅकल प्रश्न कसा करायचा तेच कळत नाही किंवा योग्य प्रकारे मार्गदर्शन दिल्या जात नाही. 1404 1 2,40,000 रुपये ती परतफेड करेल. ऑप्शन क्रमांक 1. एवढे सोपे साधे आणि सरळ प्रश्न आपल्याला गणित मध्ये विचारले जातात. फक्त आणि फक्त परीक्षेचा बाऊ आहे. हे सर्वच्या सर्व ट्रिक्स पद्धती आणि सोप्या पद्धतीने गणित व्यावहारिक दृष्ट्या कसं सोडवायचं ते जर योग्य प्रकारे मार्गदर्शन घ्यायचं असेल तर कृपया आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला जोडून घ्या. याचे वैशिष्ट्य असे आहेत की तुम्हाला जुन्या सर्व प्रश्नपत्रिका आपण विश्लेषण करून घेतो. का तर पेपर सेटर वारंवार तिथेच प्रश्न विचारतो, कुठल्या घटकावर फोकस करायचा ते कळतं. आता असं करायचं कारण काय, मला फक्त पास व्हायचं, मला मेरिट मध्ये यायचं नाही. त्यामुळे मला 100+ मार्क घेऊन विषय संपवायचा. रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्ही वर्किंग पर्सन असाल ऑफिसमध्ये वगैरे कुठेही ते लेक्चर बघू शकता. बालमानसशास्त्र, गणित आणि विज्ञान याचे स्पेशल लेक्चर आपण ह्याच्यासाठी घेतो. का तर तुलनेने विषय अवघड आहेत असा सर्वसामान्यामध्ये त्याचा भाव आहे. त्याच्यानंतर विषयाचा भरपूर सराव घेतो आपण, खूप सारा सराव घेतो जेणेकरून तुमचे प्रश्न चुकणार नाही. ही टेक्स्टबुक सिरीज हे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे आणि लाईव्ह लेक्चर आहे. तुमच्या वेळेनुसार तुम्ही लेक्चर करू शकता. अर्थातच सकाळी आणि सायंकाळी असतात लेक्चर, अनलिमिटेड वेळा पाहू शकता. मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती आहे, जर चांगल्या प्रकारे जर टीईटी मध्ये पास व्हायचं असेल आणि येणारे एकच या प्रयत्नात पास व्हायचं असेल जून जुलैच्या, तर कृपया आपल्या तात्काळ अकॅडमीला जॉईन व्हा. इथेच थांबतो. धन्यवाद.